सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। खरं तर लहानपणापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंत घोषणांमध्ये आणि भाषणांमध्ये सातत्याने आम्ही जय भीम जय भीम आणि जय भीम अभिमानाने म्हणत असतो। परंतु 364 दिवस हे विचार तुम्हा आम्हाला समजलेत का? मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला समजले का याचा विचार करणं सर्वप्रथम तुमचं आमचं कर्तव्य आहे। अहो, शिका म्हणजे केवळ डिग्री घेत फिरणं म्हणजे शिक्षण आहे का? तर मुळीच नाही। तर त्याचबरोबर सामाजिक शिक्षण व औपचारिक शिक्षणही घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे। अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं। अहो, महिलांना चूल आणि मूल या कचाट्यातून बाहेर काढलं। आज आम्ही खूप सारी प्रगती केली। सायकल पासून तर विमानापर्यंत आज आमच्या महिला खूप पुढे गेल्या आहेत। परंतु दुर्दैव या गोष्टीचं आहे, आपण एकजूट नसल्या कारणाने, आपण संघटित नसल्या कारणाने आपल्या समाजावर आजही अन्याय अत्याचारही होत आहेत। परंतु जर तुम्हा आम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार टिकवायचे असतील तर एकजूट झाल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय तुमच्या आमच्याकडे पर्याय नाही हो। अहो, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि तुम्हाला आम्हाला या विचारांवर, या तत्वावर जर चालायचं असेल तर सर्व धर्म समभावाचे तत्व सर्वप्रथम तुम्ही आम्ही स्वीकारणं खूप गरजेचं आहे। आणि त्यासाठी एका व्यक्तीने 100 पावलं टाकणं म्हणजेच हे विचार टिकवणं आहे का? तर मुळीच नाही। तर 100 व्यक्तींनी मिळून एक एक पाऊल पुढे टाकणं आणि हेच पाऊल ते विचारांसाठी, त्या तत्वांसाठी, त्या त्यागासाठी पुढचं पाऊल ठरत असते। आणि याचा विचार सर्वप्रथम तुम्ही आम्ही करणं खूप गरजेचं आहे हो। आजकाल अनेक ठिकाणी आपल्या समाजामध्ये खूप सारे वाद आहेत हो। परंतु चांगली गोष्ट ही आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी तुम्ही आम्ही सारेजण एक होत असतो। परंतु आपण साऱ्यांनी रोज एकत्र येणं खूप गरजेचं आहे हो। डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला ज्या कचाट्यातून बाहेर काढलं, त्या कचाट्यामध्ये आजही आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय हो। परंतु यापासून जर तुम्हा आम्हाला जर थांबायचं असेल तर एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही।